काल आपण डेफिनेशन सुद्धा पाहिल्या. डेफिनेशन काय होतं? फिजिकल, इट इज अ फिजिकल क्वांटिटी which can be completely described by magnitude only. ठीक आहे. आणि वेक्टरची आपण डेफिनेशन काय पाहिली? वेक्टर इट इज अ फिजिकल क्वांटिटी which need magnitude as well as direction. ठीक आहे. वेक्टर अशी क्वांटिटी की ज्याच्यामध्ये मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीची गरज आहे आपल्याला, आणि स्केलर मध्ये फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड असलं म्हणजे ते पूर्ण डिस्क्राइब होऊन जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर आज आपल्याला याचे टाइप्स बघायचे आहेत. टाइप्स ऑफ वेक्टर्स. मी तुम्हाला कालच सांगितलं की आपल्याला या चॅप्टर मध्ये वेक्टर्स वर जास्त फोकस करायचा आहे. बरोबर आहे का? कारण की याच्यामध्ये मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आहे. बरोबर. तर आज आपल्याला बघायचं आहे टाइप्स ऑफ वेक्टर. तर टाइप्स ऑफ वेक्टर मध्ये सर्वात पहिला आहे नल वेक्टर, और याला आपण म्हणू झिरो वेक्टर. ठीक आहे. आता हे जे टाइप्स होतील ना, हे टाइप्स सर्वस्वी नावानुसार आहेत. कसं एक एक बघूया आपण. नल वेक्टर और झिरो वेक्टर. याच्यावर काय लक्ष देतं? नल वेक्टर, झिरो वेक्टर. याचा अर्थ असा आहे की याचा जे मॅग्निट्यूड आहे, आपण मॅग्निट्यूड काल कसं दाखवलं होतं? सपोज x आपल्याकडे वेक्टर आहे. या वेक्टरचा मॅग्निट्यूड आपण काय दाखवलं होतं? असा मॉड मध्ये. बरोबर आहे. मॉड मध्ये त्याचा मॅग्निट्यूड दाखवतो आपण. मग याचं जे मॅग्निट्यूड आहे हे मॅग्निट्यूड 0 आहे. याला वेक्टर जर क्वांटिटी आहे तर याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही सुद्धा आहे, पण याचा मॅग्निट्यूड 0 आहे. डायरेक्शन तर आहेच काय नव्हे, समजा ही डायरेक्शन आहे. लक्षात एवढं ठेवायचं की झिरो वेक्टर म्हणजे काय, की असं वेक्टर की ज्याचं मॅग्निट्यूड 0 आहे. ठीक आहे. माझा याचं एक्झाम्पल म्हटलं तर तुम्ही इथं उभ्या, बरोबर आहे, जमिनीवर. जमिनीपासून तुम्ही हा बॉल वरती फेकला. बरोबर आहे. वरती फेकल्यानंतर काही अंतरावर गेल्यावर तो थांबेल ना, आणि तिथे काही वेळ थांबल्यानंतर, काही सेकंद थांबल्यानंतर तो परत खाली येईल. तर अशी पोझिशन की ज्या ठिकाणी हा थांबला त्या ठिकाणी याचं मॅग्निट्यूड 0 झालं ना. बरोबर आहे. डायरेक्शन तर आहे याची अपवर्ड, डायरेक्शन अपवर्ड आहे, पण मॅग्निट्यूड या ठिकाणी 0 झालं. बरोबर आहे. काही सेकंदापुरतं. तर अशा वेक्टरला आपण काय म्हणू? नल वेक्टर किंवा झिरो वेक्टर. आलं लक्षात? तर मग याची डेफिनेशन काय लिहिता येईल आपल्याला? अ वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड विथ अ पर्टिक्युलर डायरेक्शन. काय म्हणता येईल? अ वेक्टर, काय म्हणतात डायरेक्ट याची डेफिनेशन. अ वेक्टर, बुक असेल तुमच्याकडे टेक्स्ट बुक मध्ये पाहू शकता, 16 नंबर पेज आहे. फर्स्ट टाइप वेक्टरचा फर्स्ट टाइप आहे झिरो वेक्टर. डेफिनेशन काय येईल? अ वेक्टर हॅव्हिंग zero magnitude, a vector having zero magnitude with a particular direction. ठीक आहे. आता या जो आपण असा बॉल, आता हा पेन आहे आपल्याकडे, या पेनचं एक्झाम्पल, हा वरती फेकला तर काही सेकंद, काही मिली सेकंदावरती इथे या पोझिशन वरती थांबला आणि परत खाली आला. तर त्या ठिकाणी या पोझिशन वरती काही वेळेपुरतं का होईना याचं मॅग्निट्यूड 0 झालं. तर अशा या वेक्टरला की ज्याचं मॅग्निट्यूड 0 आहे त्याला आपण काय म्हणू? झिरो वेक्टर किंवा नल वेक्टर. ठीक आहे. सेकंड आहे रिझल्टंट वेक्टर. मी जसं सांगितलं तुम्हाला की जे काही टाइप्स बघणार आहे आपण त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं? पहिला काय? झिरो वेक्टर. त्याचा अर्थ काय की त्याचा मॅग्निट्यूड 0 आहे. सेकंड टाइप आहे रिझल्टंट वेक्टर.
काय आहे रिझल्टंट वेक्टर. लक्षात आलंय? रिझल्टंट वेक्टर नावाप्रमाणेच काय म्हणताय, इट इज अ वेक्टर. रिझल्टंट वेक्टर इज अ वेक्टर ऑफ टू or more vectors two or it is a resultant of two or more vectors which produces the same effect as produced by all the vectors together. म्हणजे याचा अर्थ असा समजा की रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय आहे, दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेक्टर्स, दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेक्टर्स मिळून जो इफेक्ट तयार करतात, तोच इफेक्ट एका सिंगल वेक्टरनं दाखवला तर त्याला त्याचा रिझल्टंट वेक्टर म्हणतात. कसं, उदाहरण बघूया. हा बॉक्स आहे आपल्याकडे, एक मिनिट, एक बॉक्स आहे आपल्याकडे. त्या बॉक्सला आपण लोटण्यासाठी काही फोर्स लावतो. एक बॉक्स आहे आपल्याकडे किंवा एक मास आहे आपल्याकडे. हे मास आहे आपल्याकडे. हे मास लोटण्यासाठी आपण 10 न्यूटन इतका फोर्स लावला. आता फोर्स आहे म्हटल्यावर वेक्टर क्वांटिटी आहे, त्याच्यामुळे याचे डायरेक्शन आहे या डायरेक्शन मध्ये, बरोबर. या डायरेक्शन मध्ये किती फोर्स लावला आपण, 10 न्यूटन, बरोबर आहे. आणि त्याच डायरेक्शन मध्ये आपण आणखी एक फोर्स लावला, इथे इथे लावला F1, इथे लावला F2, हा लावला आपण 5 न्यूटन ऑन सेम डायरेक्शन. तर याचा जो रिझल्टंट वेक्टर आहे, हा रिझल्टंट वेक्टर हा कसा येईल, Fr वेक्टर इक्वल्स टू 10 न्यूटन प्लस 5 न्यूटन, बरोबर आहे. 10 न्यूटन प्लस 5 न्यूटन. पण याची डायरेक्शन सेम आहे म्हणून इथे ऍडिशन केली. सपोज हा बॉक्स आहे, या बॉक्सला आपण हा फोर्स आहे F1 इक्वल्स टू 10 न्यूटन. या डायरेक्शन मध्ये आपण 10 न्यूटन हा फोर्स लावत आहे, बरोबर आहे. आता पहिल्या केस मध्ये जी आपण सेम डायरेक्शन मध्ये फोर्स लावत होतो, आता अपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स लावू, म्हणजे या प्रकारे फोर्स लावू, ठीक आहे. किंवा असं, ठीक आहे, अपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स लावू, किंवा याच्यापेक्षा एक इझी, हा बॉक्स आहे, ठीक आहे. या बॉक्सला आपण अपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स लावूया, बरोबर आहे. पहिले डायरेक्शन याची सेम होती, आता अपोजिट डायरेक्शन मध्ये लावूया. इकडे आहे 10 न्यूटन लावून आलो आपण फोर्स, आणि इकडे 5 न्यूटन फोर्स लावून. तर याचा रिझल्टंट वेक्टर जो आहे, याचा रिझल्टंट वेक्टर काय आहे मित्रांनो, याचा रिझल्टंट वेक्टर येईल 10 - 5 इक्वल्स टू 5 न्यूटन. का, कारण की अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे, ठीक आहे. अपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स लागला, त्याच्यामुळे याच्यावरती जो रिझल्टंट फोर्स लागला, हा या दोघांचा डिफरन्स होईल. का, कारण की अपोजिट डायरेक्शन मध्ये लागला, बरोबर आहे. अपोजिट डायरेक्शन मध्ये लागला, त्याच्यामुळे हे मायनस. आणि याची डायरेक्शन काय राहील, डायरेक्शन कधीही जो दोन पैकी जो मोठा असतो, आपल्याला माहित आहे. आता एक याचा एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, रस्सी खेच खेळतो ना आपण, रस्सी खेच. आता ज्या साईडला जास्त फोर्स लागला तिकडे वळल्या जातील सर्व, बरोबर आहे. ज्या ठिकाणी संख्या जास्त आहे मुलांची, त्या साईडला हे रस्सी खेच वळल्या जाईल ना, बरोबर आहे. तर रस्सी खेचचं एक्झाम्पल आहे हे, एक्झाम्पल या रिझल्टंट वेक्टर साठी एकदम व्यवस्थित आहे. तर या ठिकाणी काय होते, इकडे समजा 10 न्यूटन फोर्स लागला या डायरेक्शन मध्ये,
बरोबर आहे, आणि या डायरेक्शन मध्ये इकडे 20 न्यूटन लागला, इकडे 10 न्यूटन लागला. तर याचा रिझल्टंट जो फोर्स आहे, रिझल्टंट वेक्टर जो आहे, हा रिझल्टंट वेक्टर किती राहील, 20 मायनस 10, आणि डायरेक्शन ऑन दिस साइड. बरोबर आहे. तर हा झाला रिझल्टंट वेक्टर. मग रिझल्टंट वेक्टरची डेफिनेशन आपण पाहिली. द रिझल्टंट ऑफ टू ऑर मोर वेक्टर्स, इथं दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टर जे इफेक्ट तयार करतात, तोच इफेक्ट एक सिंगल वेक्टर दाखवतो, त्याला आपण रिझल्टंट वेक्टर म्हणतो. रिझल्टंट वेक्टर म्हणतो. आलं लक्षात रिझल्टंट वेक्टर कसा आहे. याच्यावरती बरेचसे आपल्याला प्रॉब्लेम्स घ्यायचे आहेत पुढे. तर बघूया पुढचा टाइप, थर्ड टाइप आहे इक्वल वेक्टर. थर्ड टाइप आहे इक्वल वेक्टर. तर इक्वल वेक्टर नावाचं इक्वल हो हो याच्यानंतर घेणार आहे तो. तो डिफरन्स तुम्हाला लक्षात आला पाहिजे म्हणून आधी इक्वल वेक्टर घेतला. ठीक आहे. तर इक्वल वेक्टर नावाप्रमाणे बघा काय म्हणतं इक्वल वेक्टर, असा वेक्टर, असे दोन वेक्टर्स की ज्यांचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सेम आहे. सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन. ठीक आहे. सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन. याच्या अपोजिट निगेटिव्ह वेक्टर आहे. निगेटिव्ह वेक्टर आहे. याच्यातला डिफरन्स लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला पहिले इक्वल वेक्टर घेतला, नंतर निगेटिव्ह वेक्टर. तर निगेटिव्ह वेक्टर किंवा अपोजिट वेक्टर, निगेटिव्ह वेक्टरला काय म्हणतो आपण, अपोजिट वेक्टर. अपोजिट वेक्टर सिक्वेन्सला काय फरक पडतं लक्षात येणं महत्वाचं आहे. तर निगेटिव्ह वेक्टर किंवा अपोजिट वेक्टरला काय म्हणतो आपण की सेम मॅग्निट्यूड आहे पण त्याचे डायरेक्शन अपोजिट आहे. इथं काय सेम मॅग्निट्यूड आहे बट अपोजिट डायरेक्शन आहे. आता इक्वल वेक्टरचा जर आपण एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर सपोज आपल्याकडे एक वेक्टर आहे F1, बरोबर आहे. F1 सपोज 10 न्यूटन आणि F2 आहे 10 न्यूटन, पण याची डायरेक्शन अपोजिट आहे. बरोबर आहे. तर हे झालं निगेटिव्ह वेक्टर. आणि ज्या वेळेस याची डायरेक्शन सेम राहील, सेम डायरेक्शन असल्यावर ते झालं इक्वल वेक्टर. लक्षात येतंय. इक्वल लक्षात एवढंच ठेवा की इक्वल वेक्टर म्हटल्यावर त्याचा जो मॅग्निट्यूड आहे आणि डायरेक्शन जे आहे ती सेम राहील. आणि निगेटिव्ह वेक्टर किंवा अपोजिट वेक्टर असे वेक्टर्स आहेत की ज्याचा मॅग्निट्यूड तर सेम राहील पण त्याची डायरेक्शन अपोजिट राहील. मी सांगितलं नावाप्रमाणेच त्याचे टाइप्स आहेत. बघा झिरो वेक्टर म्हणजे काय, मॅग्निट्यूड झिरो. रिझल्टंट वेक्टर काय, दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टर्सचा जो इफेक्ट आहे तोच इफेक्ट एका सिंगल वेक्टरचा असतो, त्याला आपण रिझल्टंट वेक्टर म्हणतो. तिसरा आहे निगेटिव्ह वेक्टर किंवा अपोजिट वेक्टर. असा वेक्टर आहे, अपोजिट वेक्टर म्हणजे असा वेक्टर आहे की ज्याचा मॅग्निट्यूड तर सेम राहील पण अपोजिट डायरेक्शन राहील. आणि इक्वल वेक्टर काय आहे, इक्वल वेक्टर असा वेक्टर आहे की ज्याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन हे दोन्ही सुद्धा सेम राहील. तर असे हे चार टाइप्स पाहिले. आता बघूया फिफ्थ, पाचवा जो टाइप आहे तो आहे पोझिशन वेक्टर. नावाप्रमाणेच आहे. पोझिशन वेक्टर असा वेक्टर आहे की जो त्या वेक्टरची पोझिशन दाखवतो. बरोबर आहे.
पोझिशन वेक्टर असा वेक्टर आहे की त्या वेक्टरची पोझिशन दाखवतो, त्या क्वांटिटीची पोझिशन दाखवतो. सपोज सन आहे, बरोबर, सन आहे, सनच्या भोवती पृथ्वी फिरत राहते इलेप्टिकल शेप मध्ये, बरोबर आहे. अर्थ इलेप्टिकल शेप मध्ये फिरत राहते अर्थ. तर या सन पासून या अर्थची जी पोझिशन आहे, या सन पासून जी अर्थची पोझिशन आहे, त्या क्वांटिटीला किंवा त्या वेक्टरला आपण पोझिशन वेक्टर म्हणतो. आता हे पोझिशन वेक्टर का म्हणू याला, कारण की ही जी पार्टिकल आहे, ही पार्टिकल कन्सिडर करा. अर्थ म्हणजे या सनच्या हिशोबाने ही पार्टिकलच आहे ना, कारण की या सनच्या मध्ये आणखी बरेचसे ग्रह आहेत, उपग्रह आहेत, काय अजून बरेचसे प्लॅनेट्स आहेत. तर हे या सनच्या भोवती फिरत राहतात. तर सनच्या हिशोबाने अर्थ हा एक पार्टिकल आहे, पण हा पार्टिकल फिरत राहील ना, हा पार्टिकल फिरत राहील. तर ज्या ठिकाणी अर्थ ची पोझिशन दाखवेल सनच्या हिशोबाने, त्याला आपण म्हणू पोझिशन वेक्टर. आज ही पोझिशन वेक्टर अशी आहे, काही दिवसानंतर हा अर्थ इथे जाईल, आपली अर्थ इथे जाईल, तर ही झाली पोझिशन वेक्टर. तर याला पोझिशन वेक्टर म्हणू आपण, किंवा रेडियस वेक्टर सुद्धा आपण म्हणू शकतो. ठीक आहे. दुसरा एक्झाम्पल, एखादा पार्टिकल आहे, तो पार्टिकल त्याची जागा चेंज केली त्या पार्टिकलने, बरोबर आहे. त्याची जागा आधी इथं होती, तर या पार्टिकलची या ओरिजिन पासूनचा जो पोझिशन आहे, बरोबर आहे, या पार्टिकलची या ओरिजिन पासून जी पोझिशन आहे ते दाखवणारा वेक्टर म्हणजे पोझिशन वेक्टर. असं समजा की त्याला फक्त त्याची जागा दाखवून देतात, जागा दाखवून द्यायचं काम पोझिशन वेक्टर आहे. काही वेळानंतर हे पार्टिकल इकडे जाईल, बरोबर आहे. तर या पार्टिकलची ही जागा विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन, तर याला आपण पोझिशन वेक्टर म्हणतो. ठीक आहे. पोझिशन वेक्टर म्हणजे काय की त्याची जागा दाखवणे. ठीक आहे. तर हे झाला फिफ्थ टाइप. आता बघूया याचा शेवटचा टाइप, सिक्स्थ, युनिट वेक्टर. तर युनिट वेक्टर काय आहे, युनिट वेक्टर काय आहे हे बघूया. सिक्स्थ आहे युनिट वेक्टर. युनिट वेक्टर काय आहे, तर युनिट वेक्टर हे असं वेक्टर आहे की जे रिप्रेझेंट करते त्याचं युनिट मॅग्निट्यूड. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की युनिट मॅग्निट्यूड काय आहे, तर हे समजण्यासाठी एक वेक्टर कन्सिडर करा, सपोज एफ, बरोबर आहे. या एफ चं मॅग्निट्यूड आपण कसं दाखवतो मित्रांनो, आपल्याला माहित आहे ही एफ जी आहे ही आहे वेक्टर क्वांटिटी, बरोबर आहे. मग वेक्टर क्वांटिटी आहे तर याच्यामध्ये काय राहील, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन, हे दोन्ही आवश्यक आहे. मग या फोर्स मध्ये मॅग्निट्यूड आहे आणि डायरेक्शन आहे. या फोर्सचा किंवा या क्वांटिटीचा आपल्याला जर मॅग्निट्यूड दाखवायचा असेल तर आपण कसं दाखवतो, मॉड मध्ये दाखवतो ना, मॉड ऑफ एफ, बरोबर आहे. मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दाखवतो आपण याची अशी, बरोबर आहे, ही डायरेक्शन दाखवतो आपण. तर याच्यातला जो मॅग्निट्यूड आहे, हा मॅग्निट्यूड दाखवायचं काम करते युनिट वेक्टर. लक्षात येत आहे. युनिट वेक्टर काय आहे, अ वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड इन अ गिवन डायरेक्शन. म्हणजे डायरेक्शन दाखवायचं काम तर हे करते, वेक्टर क्वांटिटी आहे तर याच्यामध्ये मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही आहे ना, तर डायरेक्शन दाखवायचं काम हे करतं, आणि जे मॅग्निट्यूड आहे ते मॅग्निट्यूड दाखवायचं काम हे युनिट वेक्टर करतं. तर लक्षात हेच ठेवा फक्त की युनिट वेक्टर म्हणजे काय की त्याचं मॅग्निट्यूड दाखवायचं
काम हे युनिट व्हेक्टरचं आहे असं लक्षात ठेवा तुम्ही फक्त. अ वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड इन अ गिव्हन डायरेक्शन इज कॉल्ड युनिट व्हेक्टर इन दॅट डायरेक्शन. त्या डायरेक्शन मध्ये त्याचं मॅग्निट्यूड दाखवायचं काम हे युनिट व्हेक्टरचं आहे. ठीक आहे, असे हे टाइप्स पाहिले आपण. तर याचं जे सिम्बॉल आहे हे आहे कॅप. म्हणजे या मॅग्निट्यूडचा एक युनिट मॅग्निट्यूड दाखवायचं काम करतं युनिट व्हेक्टर. म्हणजे याचा जे मॅग्निट्यूड आहे ते मॅग्निट्यूड जर दाखवायचं काम पडलं आपल्याला तर आपण कॅपने दाखवतो. बरोबर आहे, कॅप. बघा इथे टेक्स्ट बुक मध्ये तुमच्या एक त्यानं वेक्टर घेतला m इक्वल्स टू m, त्याचा बॉन्ड मध्ये दाखवलं. याचा अर्थ काय की ते त्याचं मॅग्निट्यूड आहे. बरोबर आहे. तर त्याचा युनिट व्हेक्टर जो आहे हा कसा लिहिला जाणार, m कॅप. बरोबर आहे, m कॅप इनटू m डायरेक्शन. म्हणजे डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड हे मिळून व्हेक्टर क्वांटिटी होते. तर त्याच्यातली जी डायरेक्शन आहे ते तर आपण दाखवतोच, पण त्यातलं जे मॅग्निट्यूड आहे ते मॅग्निट्यूड दाखवायचं काम करतं युनिट व्हेक्टर. ठीक आहे. तर असे हे आपण टाइप्स बघितले. एकदा रिव्हिजन करूया की टाइप्स कुठले कुठले आहेत. पहिला टाइप आहे झिरो वेक्टर और नल वेक्टर. झिरो वेक्टर असा वेक्टर आहे की ज्याचं मॅग्निट्यूड 0 असतं. ठीक आहे. सेकंड टाइप आहे रिझल्टंट वेक्टर. रिझल्टंट वेक्टर असा वेक्टर आहे की ज्याचा सेम इफेक्ट तयार करेल. जो इफेक्ट दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टर मिळून होत असतो. बरोबर आहे. म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टर्स एकत्र आल्यानंतर जो इफेक्ट दाखवतील तो इफेक्ट एकटा सिंगल वेक्टर दाखवेल. त्या सिंगल वेक्टरला आपण म्हणू रिझल्टंट वेक्टर. ठीक आहे. नंतरचा आहे इक्वल वेक्टर. इक्वल वेक्टर असा वेक्टर आहे की ज्याचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन हे सेम राहील, त्याला आपण म्हणू इक्वल वेक्टर. नंतर आहे निगेटिव्ह वेक्टर. निगेटिव्ह वेक्टर असा वेक्टर आहे की ज्याचा मॅग्निट्यूड तर सेम आहे पण डायरेक्शन अपोजिट आहे, म्हणून त्याला निगेटिव्ह वेक्टर सोबतच अपोजिट वेक्टर सुद्धा म्हणतात. ठीक आहे, लक्षात राहील ना. लक्षात कसं ठेवायचं. झिरो वेक्टर म्हणजे काय, मॅग्निट्यूड 0. रिझल्टंट वेक्टर सेम इफेक्ट एका सिंगल वेक्टरने दाखवतात, त्याला आपण रिझल्टंट वेक्टर म्हणतो. नंतर आहे इक्वल वेक्टर. असा वेक्टर की ज्याचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सेम आहे. अपोजिट वेक्टर असं वेक्टर आहे की ज्याचा मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन अपोजिट आहे. नंतर आहे पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर हे असं वेक्टर आहे की ज्याचं काम आहे त्या पार्टिकलचं पोझिशन दाखवणं फ्रॉम द ओरिजिन. बरोबर आहे. पोझिशन दाखवायचं काम करतं हे पोझिशन वेक्टर. आणि शेवटचा जो टॉप टाइप आहे तो आहे युनिट वेक्टर. युनिट वेक्टर हे असं वेक्टर आहे की जे त्याचं मॅग्निट्यूड दाखवायचं काम करतं. आपल्याला माहिती आहे की वेक्टर क्वांटिटी आहे तर त्याच्यामध्ये डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. त्याच्याशिवाय वेक्टर क्वांटिटी कम्प्लीट होत नाहीये, त्याची इन्फॉर्मेशन कम्प्लीट होत नाहीये. तर त्या वेक्टर क्वांटिटी मधला जो मॅग्निट्यूड आहे, जो काही मॅग्निट्यूड असेल तो आपण मॉडने दाखवतो ना. तर त्या मॉड मध्ये दाखवलेला जो मॅग्निट्यूड आहे त्याचं युनिट दाखवायचं काम हे युनिट वेक्टर करतो. ठीक आहे. आणि डायरेक्शन तर आपण दाखवतोच या प्रकारे. काल आपण याचं सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन पाहिलं आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सुद्धा पाहिलं. तर आज इथेच थांबूया. उद्या आपल्याला याच्यावरती वेक्टर्स वरती आपल्याला ऑपरेशन्स बघायचे आहेत. ठीक आहे. या ऑपरेशन्स बघायचे आहेत. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय स्केलर, नंतर ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स हे आपल्याला उद्या बघायचं आहे. तर